भाजपचे प्रदेशाध्यक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच राहावे या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत। माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती तुर्तास रखडल्याचं चित्र आहे। बावनकुळे यांनी शनिवारी पक्षाच्या 3 समित्यांची घोषणा केली। प्रदेश संघटन पर्व समिती, प्रदेश शिस्त पालन समिती आणि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान समिती अशा या 3 समित्या आहेत। प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये 21 डिसेंबर पासून संघटन पर्व सुरू करण्यात आलेलं असून या पर्वाची सुरुवात नागपूर येथून करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रौनक, एकीकडे रवींद्र चव्हाण यांचं नाव हे जवळपास निश्चित झालेलं असतानाच दुसरीकडे नियुक्ती मात्र रखडले, नेमकं कारण काय? मुख्यतः रुजुता, आपण जर बघितलं की ज्या पद्धतीनं काल चंद्रशेखर बावनकुळेंच्या वतीनं हे परिपत्रक करण्यात आलं, त्यामध्ये रवींद्र चव्हाण यांना संघटन मध्ये एक मोठी जबाबदारी, संघटन प्रभारी म्हणून अशी एक जबाबदारी मुख्यतः देण्यात आलेली आहे। याचं मागचं एक महत्वाचं कारण आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती कदाचित थोडंसं उशीर जर होणार असेल तर त्याच्या आधी देखील एक संदेश देण्याचं काम मुख्यतः पार्टी कॅडरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। पण हे मात्र साधारणतः निश्चित मानलं जात आहे की रवींद्र चव्हाणच पुढचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे असतील। मात्र ही जी नवीन जबाबदारी आहे ती संघटनेला मजबूत करण्यासंदर्भातली एक महत्वाची जबाबदारी आणि चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला माहिती आहे की सध्या महसूल मंत्री म्हणून देखील राज्याचा कारभार बघणार आहे। त्यामुळे संघटनात्मक जर काही काम असेल किंवा संघटनात्मक काही विषय असतील तर रवींद्र चव्हाण एक महत्वाचा हँड म्हणून त्यांच्यासोबत काम करतील। त्याच्यामुळे ही नियुक्ती जी आहे ती करण्यात आली आहे। निश्चित। रौनक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।